नमस्कार मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये भाऊंचा धक्का आजचा खूपच चांगला होता. नेमकं काय काय झालं ते पाहूया. तर मित्रांनो, विशालचं जे पोल होतं ते भाऊंनी खोललं की दीपाली आणि तन्वीबद्दल त्याने काय काय स्टेटमेंट्स केले होते त्याबद्दल भाऊंनी ओरडलं. भाऊंनी असंही बोललं की दीपालीच्या फीचर्सवरून कलरवरून जे तू सेल्स गर्लसोबत कम्पॅरिझन केलं ते खूप चुकीचं होतं. आणि दुसरीकडे रुचिताचं खूपच अपमान झाला. अपमान होण्यासारखंच ती वागते ॲक्च्युली. तर रितेश भाऊंना बोलायला देत नव्हती आणि थुंकण्यावरनं तिचा काहीतरी वेगळाच विषय चालला होता. ती तिचा विषय कुठेतरी दुसरीकडेच ओढून नेत होती आणि तिचे एक्सप्रेशन्स इतके घाण मधून ते कोणालाही पाहिलं तर इरिटेटिंग वाटतं. भाऊ तिला सांगतात की तुझे हे असले एक्सप्रेशन मला पाहण्यात इंटरेस्ट नाही आहे, त्यामुळे तू प्लीज इथून उठून जा. तर ती उठून जात नाही आणि विशेष म्हणजे तिची हाईट्स बघा. म्हणजे जेव्हा रितेश भाऊ म्हणतात की कॅमेरा मूव्ह करा, त्यानंतरनं पण ती दीपालीसोबत वाद घालते. म्हणजे बाईला जराही अफसोस नाही आहे की म्हणजे ज्यामुळे तिला शिव्या बसत आहेत ती गोष्ट आपण करू नये, तरीसुद्धा तिचं आपलं चालूच असतं. शेवटी फायनली बिग बॉस अनाऊन्स करतात की मला जोपर्यंत म्हणजे रितेश भाऊंना जोपर्यंत ती बेडरूममध्ये जाणार नाही तोपर्यंत भाऊचा धक्का सुरू होणार नाही. त्यानंतरनं अनुश्री जी आहे ती तिला बेडरूममध्ये पाठवते आणि बाकीचे ऑब्व्हियसली टोळीच्या ग्रुपला बिग बॉस भाऊंनी खूप ओरडलं आणि रोशनला पण अधोरेखित करण्यात आलं की तू जे आहे ते विशालच्या म्हणण्यानुसार चालतो आहेस, तुझा स्वतःचा असं काहीच गेम नाही आहे, तो फक्त तो जे बोलतो आहे ते तू करतो आहेस. अनुश्रीला पण बिग बॉस भाऊ बोलले की आठवडा खूप छान खेळलीस तू, इकडून तिकडून व्यवस्थित होती, तुझा तो गेम प्लॅन असो काही असो, पण जसं तू कॅप्टन्सी टास्कमध्ये म्हणजे तुला कॅप्टनशिप नाही मिळाली, तू राकेशवर जाऊन जे कपडे फेकलीस त्यामुळे लोकांना खूप तुझी निगेटिव्हिटी बाहेर आली. म्हणजे इतकं चांगलं चाललं होतं ते परत तू स्वतःहून सगळं घालवलंस, असंही भाऊ बोलले. दुसरीकडे रितेश भाऊ जे आहेत ते तन्वीचं खूपच कौतुक केले, राकेशचंही कौतुक केले आणि दीपालीचंही. रितेश भाऊ असंही म्हणले की फायनली एक ग्रुप झाला दुसरा काटा ग्रुप आणि छान खेळतोय तुम्ही, आणि राकेशलाही खूपच सपोर्ट केले भाऊ. दुसरीकडे तिसरा ग्रुप जे होता प्राजक्ताचा ॲनालिसिस ग्रुप, तर मला खूप बोर होतं हे ग्रुप. म्हणजे नुसतं ॲनालाइज करायचं कोण कसं खेळतं काय नाही, स्वतःचा गेम काही नाही. आयुष्यभर दुसऱ्यांचं बघतच नॉमिनेशनमध्ये गेलेले आहेत. तर मित्रांनो, भाऊंनी त्यांना क्लिअरली सांगितलं तुमचं काहीच गेम नाही आहे या बाबतीत म्हणून. आता भाऊंनी आणखीन एक धक्का दिलेला आहे. भाऊंनी सांगितलेलं आहे की या आठवड्यामध्ये 2 इविक्शन होणार आहेत, तर मोस्टली आयुष आणि सचिन हे दोघं जे आहेत या आठवड्यात बाहेर पडतील किंवा प्रभूही जाऊ शकतो, कारण प्रभूचाही जास्त काही गेम दिसून येत नाही. तर आता पाहूया आजचा भाऊचा धक्का तुम्हाला कसा वाटला, रुचिताला जे बोलले ते कसं वाटलं तुम्हाला, आणि भाऊ कुणाबद्दल छान बोलले ते सगळं कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका.